9 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 16वा दैवासुर संपत्ती द्विभाग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 301 पासून पुढे. आणि कुळे शोधनी दोन्ही कोमारेची शुभलग्नी मेळविजती प्रजा साधनी हेतु जरी तरी पक्षू पक्षादी जाती जया मिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले. चोरियेचे धन आले तरी ते कोणासी विषय झाले वालभे परद्वार केले कोढे कोणी होय. म्हणून देवो गोसावी तो धर्मो भोगवी आणि परत्राच्या गावी करीतो भोगी. परी परत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो आणि करता निमेमा ठावो भोग्यासी कवनो. येत उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोकी तैसाची कृमी ही नरकी लोळतुष लागे. म्हणून नरक स्वर्गो नव्हे पाप पुण्य भागो जे दोही ठाही सुख भोगो कामाचा चितो. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेत जन्मे आघवे जग. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्पर द्वेषे कामचिनाशी. एवं कामा वाचुनी काही जगा मूळची आन नाही ऐसे बोलती पाही असुर गाते. आता असो हे किडाळ बोली न करू पघळ सांगताची सफोल होतसे वाचा. एता दृष्टीम वष्टभ्य नष्टात्मानो लबुद्धय प्रभवन्त्यु कर्म कर्मानं शयाय जगतो हिता. आणि ईश्वराच्या खंती नो सदियाची करती चांती हेही नाही चित्ती निश्चयो योकू. किंबहुना उघड आग लाजवून या पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. ते वेळी स्वर्गा लागी आदरू का नरकाचा अडदरू या वासनांचा अंकुरो जळून गेला. मग केवळ ये देह खोडा अमेद्यचा बुडबुडा विषय पंकी सुहाडा बुडाले गा. जे आटावे होती जळचर ते डोही मिळती ढीवर का पडावे होय शरीर ते रोगा उदयो. उदे जने केतुचे जैसे विश्वा अनिष्टोदशे जन्मती ते तैसे लोका आटो. विरुडलिया अशुभ फुटती तैते कोंब पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते. आणि मागा पुढा जाळणे वाचुनी आगी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलते या. परी ते चिगा करणे आदरती संभ्रमे जेने तो ऐक पार्था मने श्रीनिवासो. काममाश्रित्य दुष्पूरम दंभ मान मदान्विता मोहाद गृहीत्वा सद्ग्राहा न प्रवर्तन्ते शुचिव्रता. तरी जाळ पानिये न भरे आंग ईदन न पुरे तया दुर्भराचे धुरे भूकाळू जो. तया कामाचा ओलावा जीवी धरून पांडवा दंभमानाचा मेळावा मेळविते. मातलिया कुंजरा आग झाली मदिरा तैसा मदाचा ताटा तव जरा चढता अंगी. आणि आग्रहा तोच ठावो वरी मोढ्या ऐसा सावावो मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. जिही परोपतापू घडे परावाजी उरगडे तीही कर्मी होऊ निगाडे जन्मवृत्ती. मग आपुले केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती दाही दिशी पसरती स्पृहा जाळ. ऐसे निगा आटोपे थोरिये अनती पापे धर्मधेनु खुरपे सुटले जैसे. कुलशील पाहून कुमार व कुमारी यांचा शुभमुहूर्तावर विवाह करणे हे जर प्रजोत्पत्तीचे साधन असेल तर त्यांच्या प्रजेला गणतीच नाही अशा पशुपक्षादिकांचे विवाह कोणत्या मुहूर्तावर व कोणी लावले होते. चोरी करून मिळवलेले धन विषाप्रमाणे कोणास बांधले आहे हे सांगा. म्हणून ईश्वर हा सर्वसत्ताधीश असून तो जीवांना धर्माधर्माचे फल भोगवितो आणि येथील शुभकर्माचे भोग त्यांना स्वर्गात देतो असे म्हणावे तर परलोक व देव हे केवळ परीक्ष किंवा अनुभवाला कधी न येणारे असल्यामुळे सर्व व्यर्थ आहेत. आणि शुभाशुभ कर्मे करणारा जर नाहीसा होऊन जातो
तर भोग भोगणार तरी कोण? उर्वशीच्या उपभोगाने इंद्र जर स्वर्गात सुखी आहे असे म्हणाल, किंवा म्हणावे तर येथे प्रत्यक्ष नरकातील कीटकही तशा तऱ्हेचे श्रीसुख भोगून संतुष्ट आहेत. म्हणून नरलोक किंवा स्वर्ग तसेच पाप व पुण्य वगैरे काहीही नसून दोन्हीकडे कामतृप्तीने सुखभोग सारखा घडतो. म्हणून कामेच्छेने जिथे स्त्री व पुरुष एकत्र संलग्न होतात तेथे जगातील सर्व प्राण्यांची सहजच उत्पत्ती होते. आणि स्वार्थाच्या इच्छेने आपण जे जे काही जोडतो त्याचा वीट आल्यावर अगर द्वेष उत्पन्न झाला असता आपली इच्छाच जगाचा नाश करते. याप्रमाणे जगाला इच्छेशिवाय दुसरे काहीच मूळ नाही असे ते असुर बोलतात पहा. आता हे वाईट बोलणे पुरे, कारण त्या संबंधाने बोलणे म्हणजे व्यर्थच बोलण्यासारखे होते. आणि ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसतीच बडबड करतात. इतकेच नव्हे तर त्या संबंधीचा ईश्वर नाही हा त्यांच्या मनात एक दृढनिश्चय झालेला असतो. किंबहुना असा उघडपणाने अभिमानाने पाखंड मताचा स्वीकार करणारे हे लोक म्हणजे हा नास्तिकांचा बाजार आहे हे दाखविण्यासाठी त्यांच्या हद्दीवर पुरलेले नास्तिकतेचे हाडूकच आहे. अशा स्थितीत स्वर्गाविषयी आदर किंवा नरकाविषयी भय वगैरे चित्तातील सर्व अंकुर जळून गेले असतात. मग अर्जुना, हे आसुरी संपत्तीचे लोक देहरूपी खोड्यात गुंतून पडून अपवित्र पाण्यातील बुडबुड्याप्रमाणे विषयरूपी चिखलात बुडून राहतात. जेव्हा जलचरांना नाश व्हायचा असतो तेव्हा त्या डोहार कोळ्याची गर्दी होते, किंवा शरीराचा नाश होण्याचा काळ आला की रोगांचा उद्भव होत असतो. धूमकेतूचा उदय म्हणजे जगावर कोसळणाऱ्या संकटाचे जसे पूर्वचिन्ह होय, त्याप्रमाणे आसुरी संपत्तीच्या लोकांचा उदय किंवा भरणा म्हणजे लोकशयाचेच लक्षण होय. जसे पेरावे तसे उगवते या न्यायाने अशुभ पेरणीला अशुभच अंकुर येतात, तसे हे लोक म्हणजे पापाचा डंका मिटवणारे चालते बोलते जाहिरातीचे खांब होत. आणि आग जसे पुढे व मागे जे सापडेल ते जाळीत सुटते, तशी यांची कोणतीही कृती म्हणजे विरुद्ध अथवा करू नये तीच नेमकी असायची. परंतु तीच त्यांची क्रिया कशा तऱ्हेने होत असते तर अर्जुना, आता एक असे भगवान श्रीनिवास म्हणाले, अरे जाळे पाण्याने भरलेले आहे असे कधीही होत नाही, किंवा अग्नीला लाकडे पुरी झाली असे कधीही होत नाही. या दुर्भर पदार्थाप्रमाणे ज्याची भूक कधी शांत नसते, मनामध्ये काम किंवा इच्छा यांना आश्रय देऊन अर्जुना जे त्यांना दंभ व मान यांची आणखी जोड देतात, आधीच माज आलेल्या हत्तीला दारू पाजावी त्याप्रमाणे हे वृद्ध म्हातारे होतात. तसतसा त्यांच्या अंगात उन्मत्तपणा वाढत जातो, मुळात आग्रही स्वभाव आणि त्यात मूर्खपणाची भर. मग अशा स्थितीत होणाऱ्या दुराग्रही निश्चयाचे वर्णन कोठवर करावे, ज्याने दुसऱ्याला पीडा होईल किंवा त्याच्या जीवाला धोका पोहोचेल. अशा कर्माविषयी ज्याची जन्मताच प्रवृत्ती असते, मग आपल्या कृत्याची चौकडेत बढाई मिरवतात आणि साऱ्या जगाला तुच्छ समजतात आणि आपल्या इच्छादायी दिशांना मोकळ्या सोडतात. देवासाठी सोडलेली गाय जशी वाटेल ते चरत असते, त्याप्रमाणे ते असुर विकाराने व्यापले जाऊन पापे वाढवीत जातात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.